या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागलेले आहेत व उमेदवारांचे चांगल्या पद्धतीने जोर लावून प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपकडून प्रचार ताकदीने सुरू असून लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे। नागरिकांच्या समस्या सोडवून देऊ असे भाजपचे उमेदवार सांगत असून लोकांचा देखील विश्वास सध्या त्यांच्यावर जास्त दिसत आहे। हमारे पैदा चारों उम्मीदवार को कमल के बटन पे ये करना है, कमल को मतदान करो। बीजेपी सरकार है, आप लोग सुनते बीजेपी से हम 4 उम्मीदवार हैं, कमल को मतदान करो। बीजेपी की सरकार है, आप लोग सुनते लिए इंशाल्लाह बिहार काम चारों कमल के बटन दबाने का। लाड़की बहना की तरफ से पैसे 15 तारीख को पता नहीं, 18 तारीख को पैसे पड़ते लाड़की बहना के, ध्यान रखो। और चारों पैदा भाई आपा हमारे निशान भाई सैयद, मैं आमिर शेख। बीजेपी को मतदान करो, कमल को मतदान करो। बीजेपी की सरकार है, आप लोग छूट के दिए, इंशाल्लाह काम आएगी। संघाला तुम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहात, लोकांचा प्रतिसाद कसा भेटत आहे? आज या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही विजयनगर, भीमाशंकर नगर या ठिकाणी प्रचार करत आहे। तर या लोकांची सर्वात महत्वाची समस्या मध्ये ह्या भागात एक नाला जे आहे, नाल्याचं मंजुरी झाली होती, मग ते नाल्याचं मंजुरी झाली, काम झालं नाही। हे लोक म्हणते ते नाल्याचं काम करून पाहिजे। आणि ह्या भागात जे आता समोर जे रोड झालेला आहे, तुम्ही येताना रोड लागलेला आहे, हे आमचे आमदार, लाडके आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या फंडातून झालेला आहे। तर ह्या भागातील लोकांची पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, ते सोडून द्या असं लोकांचं म्हणणं आहे। तर आम्ही त्या लोकांना सांगितलं की बीजेपीचे आम्ही 4 उमेदवार थांबलेले आहेत। माझ्याबरोबर जिशानभाई सय्यद, पैदापा शेख, पूजाताई वाघमारे, आम्हाला निवडून द्या। बीजेपीची सरकार आहे, कमळाला मतदान करा। आम्ही निवडून आल्यानंतर या भागाचा नक्की विकास काम करू असं आम्ही आश्वासन दिले। लोकांचा प्रतिसाद कसं भेटत आहे? लोकांचं चांगलं प्रतिसाद आहे, कारण 10 ते 15 वर्षापासून या भागातलं कुठलंही काम झालेलं नाही। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मैं जिशान मोहम्मद सलीम सैयद, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 से हम उम्मीदवार हैं। मेरे साथ में हमारे अमीर भाई शेख, वहीदापा शेख और पूजाताई वाघमारे। हम लोग यहाँ प्रभाग क्रमांक 20 में घर घर जाके लोगों को वोट मांग रहे हैं, और वोट इस मुद्दे पर मांग रहे हैं कि जैसे हम फिर रहे हैं यहाँ पर, देख रहे हैं रास्ते, ड्रेनेज, नल, गटर बहुत बड़ी समस्या है। और जैसे कि आप जानते हैं, सुभाषबाबू देशमुख जो हमारे दक्षिण शहर के दक्षिण के आमदार है, उन्होंने बहुत ज्यादा काम कर चुका है और बहुत सारे काम पेंडिंग है, निधि मंजूर हुई है। इंशाल्लाह वो भी जल्दी से निधि हम लाने की कोशिश करेंगे और लोगों तक यही विजन हम लेके जा रहे हैं। इंशाल्लाह लोगों की हमको बहुत अच्छा हमको रिस्पांस मिल रहा है और लोग भी हमको चाह रहे हैं, अल्पसंख्यक के लोग भी हमको चाह रहे हैं और वो खुद बोल रहे हैं इंशाल्लाह हम इस बार तुमको ही वोट देंगे। और ऐसा ही हम भारतीय जनता पार्टी को हम विश्वास दिलाते हैं कि यहाँ से इंशाल्लाह यहाँ चारों से चारों नगर सेवक यहाँ से चुन कर आएंगे और जल्दी जल्दी इस प्रभाग का नाम रोशन करेंगे, काम करेंगे, अच्छे ड्रेनेज, लाइट। आज प्रचाराचा 3रा दिवस आहे, काय सांगाल? हम होम टू होम फिर रहे हैं सब तरफ, तो लोगों का साथ अच्छा है, लेकिन यहाँ पर कामा नहीं वेस है। यहाँ के फिरने लगे तो लोग पर रोड नहीं, हम खुद फिर रहे तो चलने को रास्ते नहीं बरोबर, सब ऐसे रास्ते बेकार है। तो हम क्या बोल रहे लोगों को कि भाई हम उधर से 3 बार चुन कर आए थे,
प्रभाग पहले वो 21 था, ये 20 था, अब दोनों मिलाकर एक वेस है। तो उधर से हम 21 में नहीं, कि पूरा काम वेस हमारा, रोड का, ड्रेनेज का, लाइट का, पानी के पाइपलाइन का। तो ये लेकर हम ये रिजल्ट लेकर यहाँ पर आया है कि हम भी यहाँ रोड बनाएंगे, पानी की पाइपलाइन बनेंगे, रास्ते बनेंगे। और जहाँ थोड़ी थोड़ी जगह अंधेरा बहुत है, लाइटा के खंभे नहीं है, तो हम ये सब काम करेंगे बोलकर हम लोगों से बोल रहे हैं। लोगों से रिस्पॉन्स अच्छा है हमारा। काय सांगाल, आणखीन काय काय विजन आहे त्या प्रभागामध्ये? यहाँ मतलब ये रास्ते खराब है, लाइट नहीं है और पानी की पाइपलाइन नहीं है। लोग क्या बोलते, पानी चाहता नहीं हमारे को, और रात को पानी छोड़ते हैं यहाँ पर। तो हम आने के बाद ये पानी दिन भर छोड़ने लगेंगे। मी पूजा दिनेश वाघमारे, प्रभाग नंबर 20B मधून आहे। आम्ही येताना इथे रस्ते देखील नीट नाहीयेत, नाले एवढे मोठे खराब आहेत आणि लाईट्या नाही तिथं। लोक कितीतरी काय काय सांगतात की आमचे रस्ते बनवून द्या, हे बनवून द्या। आम्ही ह्यांचा विकास करायसाठी आम्ही इथं उभं राहिलेलो, चारही उमेदवार। मग आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तो आम्ही प्रयत्न करू। विजन काय तुमचं, विजन प्रभागासाठी म्हणजे करणार, निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार? लोकांचे पहिले रस्ते, नाले, लाईटी हे पहिले त्यांचं करून देणार आहे। का की त्यांनी आतापर्यंत आम्हाला हे सांगत आलेत की ताई आमचे रस्ते चांगले नाहीत, ताई आमची नाल्या बघा, आमच्या घरामध्ये पाणी येतंय आणि संध्याकाळी पाणी सुटते त्यांच्या इथे। आमचं हेच रिलज आहे की आम्ही त्यांचे काय काय असतील कामे ते आम्ही करून देऊ। विरोधकांना काय आव्हान कराल तुम्ही? विरोधकाला काय तुमचे जे अपोजिट थांबलेले आहेत त्यांना काय आव्हान कराल? तुमची फाईट कुणासोबत आहे? ते अजून आता मी सध्या आता उभा राहिलेली आहे, मला फार काही माहित नाहीये। जे मला माहित आहे मी पर्यंत सांगितले तुम्हाला।